नमस्कार. आज आपण करणार आहोत मेथीची भाजी. तर ही बघा, ही भाजी अशी गुलाबी कोरोची भाजी असते, अशी भाजी बघून घ्यायची. ही भाजी गावठी भाजी असते. ही बघा कशी गुलाबी कोर आहे तिला. तर ही भाजी आपण स्वच्छ निवडून घेतली. आता आपण ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. माती असते या भाजीला, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची चांगली व्यवस्थित. तर आता आपली भाजी 2-3 पाण्याने धुवून झाली. आपण लसूण आणि जिरं टेचून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये. छान बारीक करून घेतले. आता आपण कढई ठेवणार आहे गॅसवर. मिरच्या कापून घेतल्यात. कढईत तेल गरम झाले, त्यामध्ये हिंग टाकला आहे अर्धा चमचा. त्यामध्ये कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्यात आणि त्या 1 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. छान परतल्या गेल्या मिरच्या, त्यामध्ये लसूण टाकायचं आहे. लसूण जरा सरळ हातानेच टाकायचं आहे, कारण लसणाने भाजीला चव छान येते. त्यामुळे लसूण जरा जास्तच टाकायचा. लसूणही आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचं आहे 2 मिनटासाठी. छान लालसर लसूण झाला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे छान. एकसारखा हलवत लसूण छान परतला गेला आहे. आता लालसर झाला आहे. आता आपण त्यामध्ये भाजी टाकणार आहोत मेथीची. भाजी टाकून घ्यायची आणि हलवून घ्यायची मिक्स करून एकदा. ही बघा आपली मेथीची भाजी शिजते. आता आपण मीठ टाकणार आहे चवीनुसार भाजीमध्ये. भाजी शिजत आल्यानंतर मीठ टाकायचे, कारण शिजून भाजी कमी होते. त्यामुळे चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता आपण शेंगदाण्याचं कूट 2 चमचे टाकलं आहे. आता मीठ टाकल्यामुळं भाजीला पाणी सुटले, तेवढं आपल्याला भाजीचं पाणी आता आटवून घ्यायचं आहे. ही बघा आपली भाजी तयारच झाली आहे. त्यावर आपण 1 चमचाभर कच्चं तेल टाकलं आहे. असं तेल टाकून भाजी तुम्ही खाऊन बघा, अतिशय सुंदर लागते.